श्रावण सरी हे पुस्तक आत्ताच प्रकाशित झालंय आणि त्या पुस्तकाला सर्वात आधी ज्या व्यक्तीच्या शुभेच्छा लाभल्या त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या शुभेच्छा फक्त व्हर्बल नाही चालणार, आम्हाला त्या पुस्तकात छापायच्याही आहेत. त्या म्हणजे आपल्या प्रमोदिनीताई देशमुख. त्या आज इथे आपल्या ह्या ऑनलाईन झूम मीटिंग मध्ये उपस्थित आहेत आणि मी आता त्यांना बोलतं करते. त्या नेहमीच स्मृतिगंध समूहाबरोबर जोडलेल्या असतात. उपक्रमांमध्ये सहसा त्यांचा सहभाग नसतो, पण त्यांच्या बेस्ट विशेस नेहमीच समूहाबरोबर असतात. त्यामुळे प्रमोदिनीताई, आपलं आपलं असणं समूहामध्ये हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी आता प्रमोदिनीताईंना अनम्यूट करते. मला त्यांचा आयडी दिसला. नमस्कार. नमस्कार प्रमोदिनीताई. आवाज येतोय. स्मृतिगंध समूहाच्या संचालिका मृदुलाताई राजे, प्राची राजे, उपस्थित मान्यवर, रुचा मॅडम आणि मैत्रिणींनो, नमस्कार. तुम्ही मला आज अतिथी म्हणून बोलवले, हा माझा सन्मान आहे. कारण हा आता स्मृतिगंध समूहाची अमेरिकेतून मला बातम्या येतात की तू कवी आहेस तर इथे कविता पाठव. इतके त्याचं नाव पोचलेलं आहे आणि तुमचे वेगवेगळे उपक्रम बरेच. तर हा माझा सन्मान आहे की तुम्ही मला अतिथी म्हणून बोलवलं आहे. आज 5वा वर्धापन दिन आहे आणि त्याचबरोबर श्रावण सरी, बरसात काव्यसरींची हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. तेव्हा त्यामध्ये ज्या कवयित्रींच्या कविता आहेत त्याच्या मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि तुमचंही अभिनंदन करते की हे पहिलं पुस्तक आज छापलं गेलेलं आहे. आणि वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की मृदुलाताई जमशेदपूर सारख्या अमराठी भागात राहिल्या तरी सुद्धा मराठी भाषेची सेवा करावी असं त्यांना वाटलं. हे खरोखरच प्रशंसनीय आहे आणि म्हणून हा समूह स्थापन झाला. तो तुम्ही जपलात, जोपासलात आणि आज 5व्या वर्षावर येऊन पोचलेला आहे. करोना काळात अनेक समूह बंद पडलेले मी पाहिले आणि उपक्रम बंद पडले किंवा ते कमी झाले. पण त्यावेळेला डिफिकल्टी टर्न्स इनटू ऑपॉर्च्युनिटी ह्या हेतूने, उक्तीने तुम्ही तो ऑनलाईन कार्यक्रम सुरू केलात आणि ऑनलाईन कार्यक्रमाच्या अडचणी, धोके वगैरे सगळे पत्करूनही तो कार्यक्रम इतका यशस्वी झाला की आता तो स्थानिक न राहताना संपूर्णपणे त्याचा उलट विस्तार जास्त झाला. मगाशी मी म्हटलं तसं ही खरी गोष्ट आहे. माझ्या अमेरिकेत जाऊबाई राहतात. त्या म्हणाल्या की तू स्मृतिगंध समूहामध्ये कविता पाठव, तो खूप छान समूह आहे. हे म्हणजे असं झालं की आपल्या घरातला मुलगा असतो त्याचं आपल्याला बाहेरून कौतुक ऐकायला मिळावं आणि त्यामध्ये जास्त आनंद व्हावा. तसं मला स्मृतिगंध समूहाचं नाव बाहेरून ऐकायला मिळाल्यावर खूपच आनंद झाला. आणि याचं कारण असं आहे की नुसती तुमची त्याच्या मागची मेहनत नाही, तर तुम्ही जे काम करता ते बुद्धीनी पेक्षा मनानी जास्त करता. उपक्रम ज्या वेळेला तुम्ही ते आयोजित करता त्यावेळेला मी पाहिले तुमचे जे मेसेजेस असतात की आता गणपती आहे, तुमची घाई आहे, तर तुम्ही फक्त आरास याचे फोटो पाठवा. दिवाळीत तुमची घाई आहे, म्हणजे दुसऱ्याच्या पायात चप्पल घालून ती कुठे टोचते ह्याची संवेदना तुम्हाला होते, त्याची जाणीव तुम्ही ठेवलेली आहे आणि म्हणून हा समूह इतका वाढलेला आहे. आणि हेही मी बघितले, मी तुमच्या बरोबर काम केलं तेव्हा की तुम्ही वैयक्तिक संपर्क साधता. म्हणजे समूह म्हटल्यानंतर नियमन असतं, पण अरे यांचं आलेला नाहीये मग मी फोन करते. तर तुम्हाला हे कसं काही जमतं हे मला कळत नाही. हे एवढा समूह मोठा आहे, आज 415 सदस्य आहे, पण प्रत्येकाची तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकीला काही अडचण असणार याची तुम्हाला जाणीव आहे. तर हे कसं काय तुम्हाला जमतं ते मला रहस्य तुमच्याकडनं एकदा ऐकायचंय. कारण तुमचे समूहावरचे मी अभिप्राय बघते ते पण इतके बारकाईने लिहिलेले असतात की जाणवतं की ह्यांनी हे सर्व वाचलेलं आहे, साहित्य जे काही लिहिलेलं आहे.
कारण आज इमोजीच्या जगात ते असं असतं काय कळत नाही मला त्याचा अर्थ, पण तुमचं कधी इमोजी मध्ये नसतं आणि पूर्णपणे वर्णनात असतं. 5 वाजल्यापासून तुम्ही समूहावर असता, तर हा वेळ कसा काय मिळतो? तर मला की नाही मृदुलाताई एक शंका येते, कदाचित ती खरी आहे, की देवानी एक पक्षपात केलेला आहे. आम्हाला सगळ्यांना 24 तास दिले, तुम्हाला दिवसाचे 24 तासापेक्षा जास्त दिलेले आहेत. बरोबर आहे ना? कारण आमची तक्रार असते, आज बाई आली नाही, आज वाचायला मिळालं नाही. पण आणि दुसरा एक तुम्हाला आशीर्वादही आहे, की तुमचे हात आहे ते किंग मिडास्टरचे. ज्याला हात तुम्ही हात लावता त्याचं सोनं करता. पहिलं पुस्तक लिहिलं त्याला तुम्हाला पुरस्कार मिळाला. मंगला फडणीस चरित्राला सुद्धा मिळाला. आणि विनोदाचा भाग सोडला तर मला असं वाटतं की लेकीसाठी सुद्धा ते खरं आहे. कारण प्राचीसारखी एवढी गुणी आणि सोन्यासारखी मुलगी, तिचं कौतुक केल्याशिवाय मला राहवत नाहीये. शिक्षण इंग्रजी माध्यम, निवास आहे तो अमराठी विभागात, आणि तरी सुद्धा इतकं ती मराठी प्रवाही बोलते. ही संकल्पना सुद्धा तिची आहे. आणि सर्व सख्यांना एक पुस्तक बक्षीस द्यावं ही संकल्पना ही तिची आहे. ही मला खूप आवडलं. वयाच्या पुढे जाऊन ती तुमच्यासारखंच सदस्यांचाही विचार करते मनाने, तेव्हा प्राचीचं अभिनंदन. आणि ह्या छापलेल्या पुस्तकाबद्दल, प्रकाशित झाल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करते. आणि त्यात ज्या कवयित्री आहेत त्यांचं मला मनापासून कौतुक वाटतं. कारण उपक्रमाबद्दल जेव्हा मला कळलं की 30 दिवसात 30 शब्द आणि 30 कविता, वरवर बघताना हे जरा असं सोपं वाटते, पण ते कठीण होतं. कारण विषय एक होता, तर त्यामध्ये आशयात विविधता येणं हे आवश्यक होतं. ही भाग घेणाऱ्यांची परीक्षा होती. आणि त्याचप्रमाणे त्याकरता वेगवेगळे शब्द निवडून देणं ही आयोजकांची कसोटी होती. पण दोघांनी मिळून हे शिवधनुष्य पेललं. आणि श्रावण महिन्यातलं आम्हाला सुंदर इंद्रधनुष्य उभारून दिसावं, तसं या शिवधनुष्याचं इंद्रधनुष्यात रूपांतर करून हे कवितेचं पुस्तक आपल्या समोर आलं. बरे, ह्या कवयित्री सुद्धा काही व्यावसायिक साहित्यिका नाहीये. घर सांभाळणारे आहेत, नोकरी करतात, घरामध्ये आजारपण आहेत, श्रावण महिना असल्यामुळे सणवार आहेत, व्रतवैकल्य आहेत, 10वी 12वी सारखे महत्वाची परीक्षा असलेली मुलं असतील, कदाचित त्यांच्यावर अवलंबून असलेली, पण तरी सुद्धा त्यांनी कविता वेळेत दिल्या, सातत्याने दिल्या. तर मला कुठेतरी ना त्या श्रावण महिन्यातल्या कहाणीची आठवण आली. त्या गडूभर दुधाने शंकराचा गाभारा भरतो. ती जी स्त्री असते ती सर्वांना शांत करते, समाधानी करते, आणि मग त्या दूध असतं त्यांनी शंकराचा गाभारा भरतो. तसंच आपल्या गृहिणींनी घर सांभाळून आणि सर्व कर्तव्य सांभाळून हे केलेलं आहे. त्यामुळे सरस्वती देवी प्रसन्न झालेली आहे आणि कदाचित साहित्याने गाभारा भरलेला आहे. त्याच्यातून तुम्हाला कविता वेचायला मिळाल्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये मुळात प्रतिभा आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, प्रयत्न होते, कविता करण्याची ओढ होती. त्याला तुमची आयोजकाची ज्या वेळेला साथ मिळाली त्यावेळेला त्यांची जी प्रतिभा आहे ती बाहेर आली. पण मुळात ती आहे आणि त्यांनी ती अजून विकसित करायला हवी. आपण जसं आता दिवाळीचे फटाके बघितले, बॅगेमध्ये असतात, भुईचक्र आहे, अनार आहे, पण त्याला जेव्हा आपण वाट लावतो तेव्हा ते पोटेन्शियल एनर्जी टर्न्स इंटू कायनेटिक एनर्जी. तसं त्यांची जी प्रतिभा आहे त्याचं काव्य तुषार झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं ह्यांच्यातल्या साहित्यिकांचा विकास तुम्ही करताच आहात, पण तो होणं आवश्यक आहे. या गुणी आणि टॅलेंटेड अशा गृहिणींना तुम्ही मार्गदर्शन करायला सांगितलं तेव्हा मला खरोखरच माझ्या उणीवांची जाणीव झाली. इतकी काही मी मोठी साहित्यिक नाही, पण मी जे काही शिकले किंवा साहित्यिक त्यांच्याबद्दल मला सांगायला आवडेल की 3 गोष्टींनी लिखाण समृद्ध होतं. एक, तुम्ही वाचन करा, सतत वाचन करा. वाचन करण्यासाठी साहित्यिकांचे युट्यूबवर, गुगलवर उपलब्ध आहे साहित्य. त्यांनी आपली शब्दसंपदा समृद्ध होते. वपू काळे असं म्हणतात की आपलं वाचन ही पेरणी आहे आणि आपलं लिखाण हे उगवणं आहे. इतकं पेरणी सशक्त आणि सक्षम करा की आपण
केलेलं जे उगवलेलं आहे ते दुसरं कोणी पेरायला घेऊन जाईल. तेव्हा वाचनाची सवय लावा. दुसरं असं की आपण जे लिहितो ते लिहिल्यानंतर लगेच ते वेगळं करू नका. त्याच्यावरती ते सतत वाचत राहा. कारण कविता ही अशी साहित्यकृती आहे की जी कमी शब्दामध्ये खोल आशय असायला पाहिजे त्यामध्ये. तेव्हा आपल्याला विनाकारण शब्द आहे का, लय सांभाळली आहे का, त्याच्याकरता पर्यायी शब्द आहे का, हे तुम्ही सारखं सारखं तुमचीच कविता, तुमचीच साहित्यकृती वाचत राहिलात तर ती अनेक प्रश्न सुद्धा निर्माण करेल आणि त्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा देईल. आणि तिसरं असं की सातत्य ठेवा. मंगेश पाडगावकरांनी जेव्हा 75व्या वर्षी त्यांचा सोहळा साजरा केला वाढदिवसाचा, तेव्हा ते म्हणाले, मी अमुक एक वेळा आणि अमुक एक वेळासाठी टेबलाशी बसतो आणि लिहितो. आता ते प्रसिद्ध साहित्यिक आहेत, गृहिणींमध्ये सुद्धा प्रसिद्ध साहित्यिक दडलेले आहेत, ते अजून बाहेर यायचेत. पण त्यांच्या एवढं काटेकोर जरी जमलं नाही तरी स्वतःसाठी वेळ काढा आणि साहित्यासाठी आणि कवितासाठी वेळ द्या. आणि सातत्य देण्यासाठी तुम्हाला मृदुलाताईंसारख्या खंबीर पालक आहेत, मला असं वाटतं की गुरु आहेत. तर त्या तुमच्याकडनं अगदी बोटामध्ये लेखणी धरून अक्षर गिरवतील. तेव्हा त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये भाग घेऊन त्यांच्या बरोबर राहिलात तर नक्कीच विकास होण्यासाठी तुम्हाला त्यांची मदत होईल. आणि मृदुलाताईंबद्दल मी काय बोलणार, ते ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स असं म्हणतात, तसं त्यांचं कामच इतकं मोठं आहे की आपण असे जे ठावे ते सर्वांना सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जन, हे त्यांनी वसा गेलेला आहे. त्यामुळे त्यांना शब्दाच्या कोंदणाची आवश्यकता नाही. फक्त मी एका नागपूरच्या कवीची मी कविता वाचली होती, त्याच्यातल्या 4 ओळी मृदुलाताईंसाठी अगदी समर्पक आहेत, व्हॉट्सअपवरही आल्या होत्या. जो करी कर्म अहेतुक, जो करी कर्म अहेतुक, वेद तयासी कळो न कळो, ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयासी भेटो न भेटो. जो निष्कामपणे तुम्ही सेवा करताय आहे भाषेची, मैत्रिणींची, तर कर्मयोग तुम्ही आधीच अंगीकारलेला आहे, तर वेदाचं तत्वज्ञान तुम्हाला आणखीन काय सांगणार. आणि तुम्ही स्वतःची जी ओळख केलेली आहे, म्हणजे आता ते बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येते की मैत्रिणींना पुढे घेऊन जायचं आणि त्यांच्या करता जे काही आहे ते सर्व करत राहायचा प्रयत्न. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात देव भेटलेला आहे. या 4 ओळीच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की बऱ्याच जणांना तुमच्यातच देव दिसत असेल. कारण गेल्या वर्षी ज्या वेळेला आपण हॉलमध्ये होतो तेव्हा मी बोलताना ऐकलं की त्या अगदी देवीसारख्या असतात, त्यांच्यामुळे मी लिखाण करते. तेव्हा तुम्हाला सर्वांना हा उत्साह असाच राहू दे, ऊर्जा अशीच राहू दे, यासाठी हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि यासाठी निरामय आयुष्य लाभो ही प्रार्थना करते. तुम्ही मला माझी कविता वाचायला सांगितलं होतं. कविता असं नाहीये, एक 4 ओळी लिहिलेल्या आहेत मी, आणि एक व्हॉट्सअपवर विनोद आला होता, तो काही मला एवढा आवडला नाही, त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कविता लिहिली गेली. विनोद असा होता की एक माणूस दुसऱ्याला विचारतो, काय रे तू श्रावण पाळतोस का? तर तो म्हणतो, अरे श्रावण काय, मी कुत्रा नाही पाळत, तर श्रावण काय पाळणार. मी म्हटलं किती वाईट विनोद आहे हा. आणि ह्या माणसांना श्रावण हा कळलेलाच नाहीये, श्रावण त्यांना समजलेलाच नाहीये. आणि त्या विचारातच माझ्या हातनं लिहिलं गेलं की श्रावण हा पाळायचा नसतो, श्रावण हा पाळायचा नसतो, तो माळायचा असतो प्राजक्ताच्या तांबूस फुलांनी. श्रावणात भाळायचं असतं तांबूस सोनेरी उन्हानी. श्रावणाला भेटायचं असतं सोनेरी मखमली रानात. आणि श्रावणाला जपायचं असतं मखमली हळुवार नात्यात. श्रावण पाळायचा नसतो, श्रावण जगायचा असतो हळुवार तरल मनात. श्रावण जगायचा असतो. धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप छान वाटलं. रुचाताईंचं भाषण सुद्धा खूप छान होतं. खरंच. आणि प्रकाशनाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्व कवयित्री मैत्रिणींचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रमोदिनीताई. तुमच्या ह्या पूर्ण बोलण्यावर मी काहीही
कमेंट करण्या एवढी खरंच मोठी नाहीये. मी आईलाच विनंती करते. तिचा ती अभिप्राय क्वीन आहे, त्यामुळे मी काहीही बोलले तर अगदी अगदी खूपच छोटं वाटेल. प्लीज. नमस्कार प्रमोदिनी ताई. आता तुमची कविता वाचल्यावरती ऐकल्यावरती तुम्हाला इथे खास म्हणजे विशेष अतिथी प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं त्याचं सार्थक झालं असं फक्त मलाच नाही इथे उपस्थित असलेलं प्रत्येकीला वाटलं असेल. खरंच कारण नाहीतर ही इतकी सुंदर श्रावण या विषयावरची कविता आम्हाला कधी वाचायला ऐकायला मिळालीच नसती. तुम्ही धन्यवाद. माझं जे आणि माझं आणि प्राचीचंही जे भारंभार कौतुक केलेलं आहे खरं म्हटलं तर आम्ही त्या योग्यतेच्या नाही आहोत. नाही नाही, त्याला पूर्ण त्याच्यापेक्षा जास्त आहे तुमची पात्रता. मला मांडता आली नाही शब्दात. काही हरकत नाही. तुमच्या भावनांचा मी आदर करते. मी तेच बोलत होते. पण म्हणून मी तुमच्या भावनांचा आदर करते. तुमच्या बरोबरच आपल्या स्मृतिगंध समूहातील सख्या ज्या आहेत, ज्या आम्हाला दोघींना खूप मान देतात आणि खरं सांगायचं ना, तर त्यांच्यामुळे आम्ही पुढे पुढे चालत आहोत. म्हणजे कोणच असं कधीही नसतं, की एक पाऊल पुढे 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 जातंय आणि दुसरं पाऊल मागे राहिलेलं आहे. तर त्या माणसाची वाटचाल कधीच नीट होणार नाही. पण इथे सर्वच संचालक आणि सदस्य सख्या हे सगळेच एकमेकांच्या जोडीने पुढे जात आहेत. म्हणूनच आज आपण आजचा 5वा वर्धापन दिन इतक्या उत्तम रीतीने साजरा करू शकत आहोत. खरं म्हटलं तर आम्हाला खूप अपेक्षा होती मागच्या वर्षीसारखं मोठा हॉल घ्यावा, मोठ्या ठिकाणी सगळ्या सख्यांना एकत्र भेटावं. पण त्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या की सर्व सख्या एका वेळेला येऊ शकत नाहीत, अशा इतर काही अडचणी. त्यामुळे आम्ही तो विचार रद्द केला आणि इथे झूम ऑनलाईन मीटिंगमध्ये आपण जेव्हा भेटतो आहोत, तर आज तुम्ही मुंबईमध्ये, रुचा मॅडम मध्य प्रदेशामध्ये, आम्ही झारखंडमध्ये आणि आपल्या आपल्या सगळ्या बऱ्याच सख्या कवयित्री पुण्याला किंवा इतर ठिकाणी आहेत. हो. तर ह्या अगदी तुम्हाला रोजच्या वाचनामध्ये आढळलं असेल. आपल्या एक सखी नीलाताई पाटणकर शिकागोहून 30 दिवस 30 कविता लिहिल्या. हो म्हणजे तुम्ही हो. विचार करा, की त्यांना तो दिवस पूर्ण दिला होता. त्या एका दिवसामध्ये त्यांनी तो त्यांच्या वेळेच्या हो. सारून त्यांनी त्या कविता आणि ते शब्द ह्याला न्याय दिला. पण आपल्या वेळेप्रमाणे त्या कविता पाठवत राहिल्या. तर हम्म. आज त्यांच्यासारख्यांना सुद्धा या समूहामध्ये आणि आजच्या सभेमध्ये समावेश करून घेता यावं, हीच इच्छा होती. म्हणून आपण आज झूम ऑनलाईन वरती आजचा समारंभ करत आहोत. आता मुख्य बोलायचं तुमच्याविषयी, की तुम्ही ह्या समारंभासाठी मुख्य म्हणजे ह्या पुस्तकासाठी शुभेच्छा पत्र लिहून द्याल का? हे विचारल्याबरोबर तुम्ही इतक्या पटकन हो बोललात. म्हणजे तुम्हाला स्मृतिगंध समूहाविषयी वाटत असलेलं प्रेम तुम्ही त्या एका तुमच्या होकारातून सुंदर व्यक्त केलं. मला माहिती आहे तुम्ही किती व्यस्त असता. इतर कोणाला कल्पना असेल नसेल, पण मला खरोखर कल्पना आहे तुमच्या साहित्य सेवेची आणि तुमच्या ह्या संपर्कातली, जनसंपर्काची आणि सर्वच ह्याची. तर त्यातूनही तुम्ही अगदी स्मृतिगंधासाठी काही करायचंय म्हटल्यावर एका क्षणात होकार दिलात आणि तुम्ही इतकं सुंदर शुभेच्छा पत्र लिहून दिलं. हे शुभेच्छा पत्र आपल्या ह्या पुस्तकामध्ये छापलेलं आहेच आणि आपल्या सर्व सख्यांना ते वाचायला मिळणार आहेच. त्यामुळे मी आता परत ते वाचून दाखवत नाही. कारण जेव्हा त्या सख्यांच्या हातात पुस्तक येईल तेव्हा त्यांनाही वाचनासाठी काहीतरी शिल्लक असावं. म्हणून मी ते आज वाचून दाखवणार नाही. पण मी तुमचे आभार मात्र जरूर मानते, की तुम्ही होकार दिलात आणि तुमचा हा स्मृतिगंध विषयीचा जो जिव्हाळा आहे, हा असाच कायम ठेवा. हे ऋणानुबंध असेच कायम राहू देत. एवढी इच्छा अगदी मी नक्की व्यक्त करते. आपले पुढचे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला तुमची उपस्थिती असलीच पाहिजे, अगदी. ही अगदी मनापासून विनंती. आता मी परत प्राचीकडे देते. प्रबोधिनी ताई, तुम्ही एक फ्रेज म्हणालात, वेअर पोटेन्शियल एनर्जी टर्न्स इंटू कायनेटिक एनर्जी. मला वाटतंय एक सायन्स टीचर असल्यामुळे किती सुंदर वाक्य तुम्ही मला दिलेत. तुम्हाला याची कल्पना नाहीये. कारण आता मला वाटतंय मी स्मृतिगंध समूहाचा हाच मोटो ठेवीन, वेअर युअर इंटरनल पोटेन्शियल एनर्जी गेट्स द ड्राईव्ह टू टर्न इंटू कायनेटिक एनर्जी. सो थँक्यू. हे मी नोट करून ठेवलंय. वाटलं मला हे वाक्य. बाकी आणखी तुम्हाला एक सांगते, तुम्ही आमच्या कवयित्रींचं एवढं कौतुक केलं 30 दिवस.
24 तासाचा तो स्लॉट पाळून, वेळ पाळून रात्री 12च्या आधी आमच्यापर्यंत ती कविता पोहोचवणं म्हणजे किती कठीण काम होतं. हो. सगळेच 30 दिवस काय कोणाला शक्य नसेलही झालं, पण तरी त्यांनी आमच्या समूहासाठी तेवढं ते डिटर्मिनेशननी जे काही हो. केलंय, त्याची एक छोटीशी कहाणी इथे सांगते. हा. आरती दळवी आपल्या समूहातली एक सदस्य आहे. सौ आरती दळवी. ती माझी मावशी आहे. हा. आणि तेव्हा जेव्हा हे हा आपला मॅरेथॉन चालू होता, तेव्हा 3 दिवस आम्ही मुंबईला आलो होतो काही कारणानी आणि ती आमच्या बरोबरच होती. म्हणजे आम्ही मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये बसून जेवतोय आणि असेच मुंबई आणि सगळं ट्रॅफिक आणि सगळं करत करत आम्हाला कल्पना होती की तिलाही घरी पोचायला 12+ होणारच आहेत. वेळ होणार आहे. 11:30च्या आसपास ती म्हणते, बापरे मला आजची कविता पाठवायची आहे. मी तिला म्हटलं, अगं मावशी ठीक आहे ना, आम्ही पण इथेच आहोत, तू आमच्या बरोबर आहेस. आपला पूर्ण दिवस एका फंक्शन मध्ये गेलाय, आम्ही समजू शकतो. ती म्हणाली, नाही नाही, उपक्रम नियम. म्हणजे उपक्रम. हो. तुम्ही तुम्ही म्हणजे आपण सख्खे संबंधी असलो तरी मला ती 12ची वेळ पाळायची आहे. आणि खरं सांगते, मला माहित नाही कसं पुढच्या 15 ते 20 मिनिटात तिची कविता समूहावर आलेली होती, हो. 12च्या आधी. वा. हे डेडिकेशन बरोबर आहे. मला, बरोबर. ती माझी मावशी असल्यामुळे तिचं हे डेडिकेशन प्रत्यक्ष दिसलं, पण मला खात्री आहे इतर ज्यांनी या उपक्रमात केलेलं आहे. भाग घेतलाय त्यांनी खरंय. तेवढ्याच डेडिकेशननी ते ते 30 दिवस पार पाडलेत. आणि म्हणूनच आम्हाला हे वाटलं की त्यांना त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित करणं म्हणजे ही त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा रिवॉर्ड आहे, जो फक्त हो. शब्दात व्यक्त नाही करता येणार. हे त्यांना हे या पुस्तकाच्या प्रत गिफ्ट करणं किंवा दॅट विल बी द ग्रेटेस्ट रिवॉर्ड फॉर ऑल ऑफ देम. बरोबर आहे. बरोबर. आणि आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. प्रमोदिनी ताईंच्या बरोबरच